रुपेश कदम दरवर्षी येत असतात आणि सदिच्छा भेट देत असतात असे श्री साई ऑटोमोबाईल्स पालीचे ओनर रुपेश कदम यांनी उत्कृष्ट गोलंदाज कूलर दिलेला आहे। अजित ढाणे स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइकला भूषण हरपाल। मोहन बुरुमकर यांचं इथे स्वागत होतोय। मोहनजी बुरुमकर ज्याने 2022 मध्ये संघ घेतला होता असे संघ मालक मोहन बुरुमकर यांचं आगमन होतंय। त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचंय। मोहनजी बुरुमकर कोंडगाव गावचे मोहन बुरुमकर। मोहन बुरुमकर ज्याने 2022 मध्ये ग्रामीण प्रीमियर लीग साठी संघ घेतला होता असा एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक उभरता नेतृत्व कोंडगाव गावचा मोहन बुरुमकर यांचा इथे मान सन्मान होत आहे। तसेच श्री साई ऑटोमोबाईल्स पालीचे ओनर रुपेश दादा कदम ज्याने उत्कृष्ट गोलंदाज कूलर दिलेला आहे असे एक गोड हस्ती रुपेश दादा कदम यांचा इथे मान सन्मान होत आहे। धन्यवाद रुपेश दादा आणि मोहन दादा। घेऊन जातो सामन्याकडे। चालू सामना आहे। किशोर पाटील वेलसेत गावचे सुपुत्र किशोरजी पाटील यांचा सुद्धा किशोर पाटील यांचा इथे सहर्ष स्वागत होतोय। किशोरजी पाटील, सुमित गोले टप्पा मास्टर आणि या दरम्यान हा चांगला फटका येतोय। 1/4 रनचा एक अप्रतिम फटका भूषणने भव्य 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 स्वागत केलाय 4 धावेने। 4 धावेने आणि हा धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या धावेवर। अजितने पहिल्या चेंडूवर 1 धाव काढली होती, त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव आले होते। थोडासा दडपण आलं होतं भूषण याच्यावर। राहुल कदम याने उत्कृष्ट क्षेत्रसाठी शूज दिलेले आहेत राहुल कदम आणि या दरम्यान हा सरळ रेषेत कॉमेंट्री बॉक्सचं स्वागत करतोय भूषण हरपाल। पुन्हा एकदा वंस अगेन ये दिल मांगे मोर और आया है यहाँ पे 4। थँक्यू। सन्मान षटक मात्र इथे समाप्त होतोय। एका षटकाखेर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 10 अशी धावसंख्या। षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालेला आहे। सुमित गोले जर पाहिलत ना तर या खेळाडूची जी आठवण येईल ती 2022 मध्ये 21 आणि 22 मध्ये या खेळाडूने नवीन खेळाडू होता पण त्या खेळाडूने चॅम्पियन आपल्या संघाला केलं होतं अशा गोड आठवणी दिल्यात। असा हा अमळोशी गावचा सुपुत्र त्याने एक सुंदर खेळ करून आपण एक गोलंदाजी मार्फत आपण दुसऱ्या संघाला कसं दडपणाखाली टाकू शकतोय आणि चॅम्पियन कसं ठरवू शकतोय त्याची प्रचिती 2021 आणि 2022 मध्ये बेस्ट बॉलर म्हणून ठरला होता आणि दोन्ही वर्षी त्यांनी जिंकून दिलं होतं, चॅम्पियन ठरवलं होतं आपल्या संघासाठी। 2023 मध्ये त्याचा थोडासा परफॉर्मन्स राहिला, तो खराब परफॉर्मन्स राहिला। आता 2024 मध्ये आता चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आता मात्र देतोय। धावसंख्या झाली ती बिनबाद 10 आणि हा सामना साईराज एंटरप्राइजेस आंबडोशी या संघासाठी सुद्धा खास आहे। देवी प्रिन्स 11 संघासाठी सुद्धा खास आहे, कारण जर पीकेआर सीकेआर सामना जिंकला ना तर मग काय होईल? साईराज आंबडोशी 2, देवी प्रिन्स 2 आणि पीकेआर सीकेआर
2. आणि आता मात्र शेल बाद होतोय. भूषण हरपाल माघारी यावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, यशस्वी होत. धावांचा वेग वाढवण्याच्या नादामध्ये पूर्ण टायमिंग झाला नाहीये. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं झेल पाहायला मिळालं ते सुमित गोले याच्या मार्फत. आणि पहिलं यश संपादन केलं ते समाधान विचारे मिस्टर सॅम. आणि हा दुसरा झेल होऊ शकला असता. पंकज कोकाटे यांच्या झोलीमध्ये चेंडू गेला होता, पण झोली फाटली, त्यामुळे हा एक रन मात्र निश्चितच मिळणार आहे. आणि एका धावेने धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावेवर. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. साईराज इंटरप्राइजेसचे कर्णधार हरेश भोसले आता मात्र विचार करतायत. देवी प्राइन्स 11 संघाचे कर्णधार ऋतिक माली विचार करतायत. संघ मालक विशाल म्हात्रे विचार करतायत. प्रमोद दादा जांभेकर संघ मालक विचार करतायत. आणि तिकडे प्रल्हाद शेठ राणे बोलतायत, मी जिंकलो ना का मी येतोय सोबत तुमच्या. अशा प्रकारे 2-2 जर झाले ना तर बॉल आउट होऊ शकते आणि हा चान्सेस जास्त दिसत आहेत आपल्याला. आणि हा दुसरी धाव पूर्ण करतोय आणि 2 धावेने राहुल कदम, ज्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपल्याला सूज दिलेले आहेत राहुल कदम. आणि एक चांगले टी शर्ट सुद्धा त्यांना ग्रामीण प्रीमियर लीग कडून ऑर्डर दिली होती आणि ती ऑर्डर त्यांनी 2 दिवस अगोदरच पूर्ण करून दिली. असे एक मराठी उद्योजक म्हणून टी शर्ट आणि शूज असेत, परत ट्रॅक असोत, जर आपल्याला कोणाला जर घ्यायचे असतील तर आपल्याला संपर्क साधा राहुल कदम. सन्माननीय राहुल कदम आपण यायचंय, व्यासपीठाकडे यायचंय. राहुल कदम वागली गावचा हा तरुण राहुल कदम. धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावेवर. मिस्टर सॅम चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. 4 चेंडू मध्ये फक्त 5 धावा आणि 1 विकेट मिळवलाय. आहा, काय चेंडू आहे, काय टप्पा आहे, काय गोलंदाजीची ऍक्शन आहे. जर आपण पाहिलं ना तर लेदर क्रिकेट मध्ये जी गोलंदाजाची ऍक्शन असते, शैली असते, जो टप्पा असतो, जर या गोलंदाजाने जर लेदर क्रिकेट मध्ये जर हा गेला ना तर हा घातक ठरू शकतोय. अशी ही ॲबिलिटी त्याच्याकडे मला दिसून येतोय. त्यामुळे त्याने जर टेनिस क्रिकेट सुद्धा खेळला पाहिजे आणि लेदर क्रिकेट सुद्धा जर खेळला तर हा यशस्वी ठरू शकतोय. एवढा स्ट्रॉंग बॉलर आपल्याला दिसतोय. बघा काय गोलंदाजी आहे, काय सुरेख टप्पा आहे, काय अचूक वेग आहे. वेग सुद्धा चांगला आहे, टप्पा सुद्धा चांगला आहे, ऍक्शन सुद्धा चांगली आहे. त्यामुळे हा एवढा यशस्वी होताना दिसतोय. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय आणि धावसंख्या 2 षटका अखेर धावसंख्या 1 गडी बाद 17. आमचे साथी स्कोर रिपोर्टर आहेत तुषार म्हात्रे. तुषार म्हात्रे एक उत्कृष्ट स्कोर रिपोर्टर काम पाहत असतात. त्यांचं जे काम आहे ते एक चोख प्रकारे ते सांभाळत असतात. खेळाडूंच्या किती रन झाल्यात, बॉलर्सने किती रन दिल्यात, प्रत्येकी ओव्हर्समध्ये किती रन झालेले आहेत, एकदम पूर्णपणे जर लेख टिप्पणीचं काम जर कोणाकडून करत एक सुसज्ज होत असेल तर तुषार म्हात्रे, आकेश हरपाल, वैभव हरपाल, ऋतिक भोपी या सर्व स्कोर रिपोर्टरने अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये केलेलं आहे. घेऊन जातोय सामन्याकडे. चालू सामना आहे PKR CKR वर्सेस स्वराज 11 वांगणी यांच्या मध्ये हा सामना. गोलंदाजी मध्ये येतोय बदल. गोलंदाज
समाधान गोलंदाज समीर आणि हा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग नाहीये, इलेव्हेशन नाहीये, जास्त चेंडू हवेत गेला होता, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावेवर. एकोणीस धावेवर धावसंख्या गेलेली आहे आणि सीकेआर मजबूत पकड करताना दिसतो या सामन्यावर. या दरम्यान ऋतूचा हा एक वाकडी तिकडी बाबल तिला हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा लेकिन बोलेगा झुकेगा नहीं साला. क्या बात है, क्या बात है. फटका आहे, काय ताकदीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला ऋतुज भिसे याच्याकडून. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. काय फटका आहे, काय फटकेबाजी करतोय ऋतुज. धावसंख्या वाढवली, धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावेवर. आहा, आता मात्र गती परिवर्तन केलंय, चेंडू थोडा पाठी घेतलाय आणि ऑफ टू ऑफ राहुल कदम एक वागली गावचे, त्यांनी टी शर्ट जे आपण ग्रामीण प्रीमियर लीगचे 8 संघाचे. या दरम्यान हा फटका पुन्हा एकदा चा 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 पूक फटका 7 धावाने आणि प्लस नो चेंडू आहे. ऋतूची विकेट्स हवी होती, ती विकेट्स मात्र समीरने निश्चितच काढले आणि माघारी पाठवलाय ऋतुजाला. माघार येतोय, 5 चेंडू मध्ये 17 धावा केल्यात. एक जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी कर्णधाराने करून मात्र माघारी गेलाय. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय कल्पेश कासार, मॅन फ्रॉम वज्रोली. समीर, शेवटचा चेंडू आहे समीर याचं. धावसंख्या झाली ती 34, 2 बाद 34 धावसंख्या. आणि पुन्हा एकदा विकेट्स, लगातार दुसरा विकेट्स घेतोय समीर आणि 2 विकेट्स कमावतोय आणि 17 धावा खर्च करतोय.
गोलंदाजी मध्ये बदल होतोय. साहिल राणे येतोय, मॅन फ्रॉम पाटणसाई. साहिल राणे जर आपण पाहिलं तर सुंदर खेळ आपल्याला साहिल राणे याने केलं होतं. कालच्या दिवसामध्ये दैवी आणि प्रिन्स 11 संघासोबत जो सामना झाला होता त्यामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. समीरने सुद्धा त्यामध्ये 3 धावा दिल्या होत्या. अशा प्रकारची ही गोलंदाजी आपल्याला काल पाहायला मिळाली. आणि दैवी प्रिन्स 11 या संघाला नमवण्यामध्ये या गोलंदाजाचा महत्वाचा वाटा होता. तो गोलंदाज येतोय आता, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मॅन फ्रॉम पाटणसाई साहिल राणे. स्ट्राइक येतोय अजित ढाणे. हा ढाणे आहे, त्यांनी वज्रोलीच्या इथे सिक्सर किंग म्हणून किताब पटकावला होता. असा हा हार्ड हिटर अजित ढाणे. या दरम्यान चांगला फटका घेतोय, समाधान आहेत. आणि एका धावेने धावसंख्या 35 धावेवर जाऊन पोहोचलेली आहे. हा सामना खूप निर्णायक आहे, सामना खूप निर्णायक आहे. साईराज एंटरप्राइजेस आंबोडोशी दैवी प्रिन्स 11 संघासाठी हा सामना खूप खास आहे. कारण जर पीकेआर सीकेआर हा सामना जिंकला तर 2-2-2 असे 3 संघ. या दरम्यान हा फटका फसलाय का? 3 तिगाडा और सब काम बिगाडा. 1-2 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचली 37 या धावेवर. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे. जयेश भोसले हा सुद्धा ओळखला जातो, मोठे फटके मारण्यामध्ये ओळखला जातो. आणि हा वाईट चेंडू घोषित करतायत पंच आहेत जयेश बावकर. मंदार पाटील, मंदार पाटीलने खरंच या ग्रामीण प्रीमियर लीगच्या कालच्या दिवसापासून नॉट आउट आहेत. ते अजून 38 धावा झालेल्या आहेत. मंदार पाटील खरंच अंपायरच्या भूमिकेमध्ये महत्वाचा रोल मंदार पाटील आणि जयेश बावकर यांनी पाहिलाय. खरंच या उन्हाच्या मध्ये चांगलं काम हे त्यांनी केलंय. या दरम्यान हरेचा हा फटका, इलिव्हेशन नाही आहे, डायरेक्शन चांगलं होतं, ताकद चांगली होती, फटका उंच गेला आणि झेलबाद झाला तो जयेश. आता मात्र जातोय गणेश. जातोय गणेश. कालच्या दिवसामध्ये त्याने 2 षटकार लगातार मारले होते आणि दाखवलं होतं मी सुद्धा एक चांगले फटके घेऊ शकतो आणि खेळू शकतो. त्याची प्रचिती या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंनी दरवर्षी दिलेली आहे. त्याला चेंडू 5-6 भेटतात, पण त्या 5-6 चेंडू मध्ये तो चांगला काम फिट करत असतो. असा हा गणेश राणे. हो, परंतु नाही आहे. साहिल वाईट चेंडू दिलाय. पंचाने हा वाईट चेंडू घोषित केलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. मंदार पाटील आहेत पंच. 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. साईराज एंटरप्राइजेस आणि दैवी प्रिन्स 11 या संघासाठी हा सामना खूप निर्णायक आहे. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचलेले आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
साहिल राणे खरंच खूप सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय, एक चांगला मारा करताना दिसतोय साहिल राणे. आणि आता मात्र हा झेल उडतोय, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, नयन आहेत, नयन याचा सुंदर झेल येतोय आणि अजित ढाणे माघारी येतोय. सन्माननीय चंद्रकांत शेठ भालेकर यांचं सुद्धा स्वागत होतं. त्यांना विनंती आहे की आपण जे संघ मालक आहेत ते व्यासपीठामध्ये विराजमान आहेत, तरी आपण सुद्धा इकडे यायचंय, संघ मालकांच्या सोबत आपण विराजमान व्हायचंय. चंद्रकांत शेठ भालेकर यांना विनंती असेल. या दरम्यान हा चांगला फटका येतोय शेवटच्या चेंडूवर, 1 बाउन्स 4 रनचा चांगला फटका महेश कीर्तक याच्याकडून. आहे चंद्रकांत शेठ भालेकर, तरी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचंय. बघा काय शिस्त आहे, काय शिस्त आहे PKR CKR या संघाची, कारण पंकज कोकाटे आहेत आणि चांगलं नेतृत्व असतं, चांगला अनुभव हा पंकज कोकाटे त्यांच्या संघातील कर्णधाराला देत असतात असं आहे. आणि जेव्हा जेव्हा पंकज कोकाटे ज्या संघात असेल ना, तो संघ चॅम्पियन राहिलेला आहे. 2023 मध्ये चॅम्पियन, 2022 मध्ये रनरअप, 2021 मध्ये चॅम्पियन, असा हा चॅम्पियन खेळाडू आहे. आणि जर अर्धशतक कोणी या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये जर कोणी झलकावला असेल तर तो पंकज कोकाटे. पहिला अर्धशतक झलकावणारा खेळाडू कोण असेल? पंकज कोकाटे. त्यानंतर दुसरा अर्धशतक झलकावणारा कुठला खेळाडू असेल तर योगेश जांभेकर, त्यांनी सुद्धा अर्धशतक झलकावलेला आहे. त्यानंतर विकास जाधव, ऋतिक माली, हरेश भोसले या लिस्ट मध्ये येत आहेत. आणि सर्वाधिक अर्धशतक झलकावण्याचा मान जो आहे तो ऋतिक माली याच्या नावावर आहे. 4 अर्धशतक या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये त्यांनी ठोकलेले आहेत. सुस्वागतम सभी दर्शकों का ग्रामीण प्रीमियर लीग 2024 का ये शानदार कारवां, आज का ये दूसरा दिन और दूसरे दिन के दूसरे सत्र में आप सभी दर्शकों का मैं नीलेश नाइक हार्दिक स्वागत कर रहा हूं। ग्रामीण प्रीमियर लीग 2024 का ये छठा साल और छठे साल की ये विजेता टीम कौन सी होगी, इसका उत्तर हमें थोड़ी देर में पता चलेगा, क्योंकि डिसाइडर मुकाबले आपके सामने। आदरणीय चंद्रकांत शेठ भालेकर साहेब यांचे परम मित्र आदरणीय हिराजी शिंदे साहेब हे ते उपस्थित झालेले आहेत. त्यांना माझी नम्र विनंती आहे आयोजन कमिटीकडून की आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. रनों की संख्या 45 टू विन, 44 रन बनाए हैं। संस्कृत में एक बहुत अच्छा वाक्य है, चरा वहीती चरा वहीती चरा वहीती। आप काम करते रहिए, आप उड़ नहीं सकते तो आप दौड़िए, दौड़ नहीं सकते तो आप चलिए, लेकिन गति में रहिए, प्रगति में रहिए। और आज प्रगति में नहीं, आपको रेंगना नहीं, आज उड़ना होगा, क्योंकि ये डिसाइडर मुकाबले हैं। यहाँ से जो टीम जीतती है वो बाहर जाएगी। मैच का आंखों देखा हाल आप सभी दर्शकों के लिए श्री साई लाइव इनके माध्यम से हम देख सकते हैं।
आज का ये बेहतरीन दिन ग्रामीण प्रीमियर लीग 2024 प्रमुख आयोजन कमेटी प्रतीक जी गायकर अध्यक्ष, मनोज जी वाजे उपाध्यक्ष, आके जी हरपाल सचिव, संदेश भाई कासार सह खजिनदार, कमलाकर भाई तेलंगे सह खजिनदार, पंकज कोकाटे सह सचिव, विश्वास गायकर सह खजिनदार, विकास ठाकुर, विनोद बुरुमकर और शरद दादा भोईर, और उन सभी का हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। मैच ऑन। आज के दिन का ये बेहतरीन मुकाबला आप सभी दर्शकों के सामने प्रस्तुत है। स्वराज 11 वांगणी बनाम निश्चय 11। एक तरफ शेखर दादा ठाकुर इनकी टीम स्वराज 11 वांगणी, तो उनके विरोधी टीम पल्ला शेठ राणे इनकी टीम निश्चय 11 PKR CKR पाटन सही। दोनों ही टीमों को हार्दिक अभिनंदन। चलिए मैच शुरू हो जाना चाहिए। फील्डिंग प्लेसमेंट, शॉट थर्ड मैन, पॉइंट कवर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉट मिड विकेट, शॉट फाइन लेग, एक खिलाड़ी डीप मिड विकेट और एक खिलाड़ी लॉन्ग ऑन पर। पहली गेंदबाजी की बागडोर संभालते हुए ऋतुज और उनका सामना करेंगे आदरणीय प्रतीक जी गायकर यांना नम्र विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे। प्रतीक जी गायकर, अक्षय जी दळवी और योगेश जांबेकर ये टीम के दो सलामी बल्लेबाज मैदान पर उतरते हुए ऋतुज की पहली ओवर। लेट्स प्ले। इस बार बढ़िया गेंद, गुडलैंड स्पॉट पर टिप्पा खाया, बाहर की तरफ निकालने में कामयाबी मिलती हुई गेंदबाज ऋतुज को। आदरणीय चंद्रकांत शेठ भालेकर साहेब आणि हिराजी शिंदे साहेब यांना नम्र विनंती आहे की आमचे संघ मालक ओम 11 पळसचे चंद्रकांत शेठ भालेकर आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे। इस बार बाहरी किनारा और कैच हो सकता है और कैच ड्रॉप। अरे बाप रे बाप, कैच ड्रॉप, मैच ड्रॉप, सपना टूटा, कैच छूटा, मुकद्दर रूटा। बढ़िया। अक्षय दळवी को, थैंक यू डीजे, अक्षय दळवी को लगा था कि ये कैच होगा, उन्होंने आशा छोड़ दी थी, लेकिन उम्मीदों पर ही दुनिया कायम है। आदरणीय प्रतीक जी गायकर आपण यायचं आहे। दादा डीजे मास्टर, इस बार ये शानदार मौका और ये बढ़िया GPL चौका मिलता हुआ पहला ओवर, और पहली ओवर में 4 रन, रनों की संख्या जाकर पहुंची है 5 रन बगैर किसी विकेट के। डीजे थैंक यू, थैंक यू डीजे, थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। इस बार बाजुओं को खोला, दागा तोफ का गोला। अगर ऑमलेट को बनाना है तो अंडे को तो तोड़ना पड़ेगा, और रनों को बनाना है तो बल्ले को तो घुमाना पड़ेगा। दूसरा शॉट योगेश जांबेकर के बल्ले से निकलता हुआ ये शानदार GPL सिक्सर। डीजे ग्यारह रन। थैंक यू डीजे। ऋतुज ने अच्छी वापसी की है। पहली गेंद पर बिंदी गेंद, दूसरी गेंद पर कैच की संभावना थी, कैच ड्रॉप हुआ अक्षय दळवी का, लेकिन उसके बाद योगेश जांबेकर के बल्ले से निकलता हुआ एक चौका और एक सिक्सर। रनों की संख्या 11 रन बगैर किसी विकेट के। वाह, बढ़िया शॉट, ओवर पिच गेंद थी, ऑन ड्राइव किया है, गेंद जाती हुई डीप मिड विकेट पर, 1 रन, और देखते देखते दूसरा रन पूरा। दिन दहाड़े 2 रनों की चोरी। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे GPL, और रनों की संख्या जाकर पहुंची है बगैर किसी विकेट 13 रन। डीजे अगर निश्चय 11 ये मुकाबला जीतती है, थैंक यू डीजे, तो टॉप 3 में आपको पहुंचने की
मौका है। 3 टीमें ग्रुप बी से क्वालिफाई होगी। हौसला रख कर सामना जहां का वो देख बदल रहा है रंग आसमान का। ये फतेह का नहीं ये शिकस्त का रंग है। जिंदगी हर कदम एक नई जंग है। जीत जाएंगे हम तू अगर संग है। आदरणीय विवेक जी, विवेक गेंदबाजी मार्ग पर। पारी की दूसरी ओर विवेक राइट आर्म ओवर द विकेट। विवेक के लिए फील्ड प्लेसमेंट, शॉट थर्ड मैन, पॉइंट कवर, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, मिड विकेट और बैकवर्ड स्क्वायर लेग। एक शॉट फाइन लेग। मैच क्यों रुका हुआ है? सामने बल्लेबाजी के लिए अब आते हुए अक्षय दलवी जो कि 1 रन पर खेल रहे हैं और उनका साथ देते हुए योगेश जांबेकर 12 रनों पर खेलते हुए। आउटसाइड लेग स्टंप अंपायर ने दंडित किया है वाइड। या आईसीसी का लॉ नंबर 22, पहले 25 था। रायगढ़ प्रीमियर लीग में आने वाले ये सभी छोटे छोटे जो खिलाड़ी हैं वो आने वाले मंच पे शिरडोन के उस मैदान पर हमें देखने को मिल सकते हैं। इस बार बाहर की तरफ गेंद थी, जानी बाहर की तरफ कटी थी। बहुत ही अच्छा ड्राइव किया था। ओवर्स टू स्वीपर कवर, गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई, लेकिन कमाल की फील्डिंग वहां पर। फील्डर अपना पूरा एफर्ट देते हुए। गणेश है गेंदबाजी वहां पर। फील्डर बहुत ही बढ़िया उन्होंने गेंद को रोका और कुल मिलाकर इस शॉट पर 2 रन मिलते हुए शानदार ये बैटल हमें नजर आता हुआ। याचना नहीं अब रण होगा क्योंकि जंग बड़ा भीषण होगा। एक तरफ स्वराज 11 वांगड़ी और दूसरी तरफ निश्चय 11। इस बार ओवर्स टू कवर्स खेला है। लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात है। थोड़ी सी फंबलिंग और वहां पर 2 रन लेने का मौका था। जब आप इतने बड़े मंच पर खेलते हैं, जब आपके पास टारगेट थोड़ा सा कम होता है, तब आपको फील्डिंग बहुत ही अच्छी करनी पड़ती है। विकेटें नियमित अंतराल में निकालनी पड़ती है। पाने को तो कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आपने, अभी तो पूरा आसमान बाकी है। ओवर पिच गेंद, अच्छा ड्राइव, कवर्स पर फील्डर तैनात, कैच की संभावना और ये पहला विकेट मिलता हुआ गेंदबाज को। डीजे सुबह आपके टूथपेस्ट में नमक हो ना हो, लेकिन बल्ले में वो चमक होनी चाहिए जो ग्रामीण प्रीमियर लीग के इस छठे संस्करण में आपका नाम रोशन कर सके। क्योंकि 45 का टारगेट है। निश्चय 11 पीकेआर सीकेआर पाटन से इस टीम के सामने और स्वराज 11 वांगड़ी इस टीम को ये 45 रन बचाने होंगे। तमाम आयोजन कमेटी हमारी सभी खिलाड़ियों को, सभी दर्शकों के लिए प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, सिक्सर किंग। रनों की संख्या अब इस शानदार विकेट के बाद 18 रन। रन बॉल सांग ना इक्वेशन देना प्लीज। अंपायर इज द बेस्ट जज ऑन द ग्राउंड ऐसा कहा जाता है। बिली बाउंडन से लेकर अलीमदार, साइमन टफल, सी वेंकट राघवन, ये बहुत ही अच्छे अंपायर भारत के। अब
मैच ऑन होता हुआ, रनों की संख्या 18। विवेक तैयार, गेंदबाजी मार्ग पर, राइट आर्म ओवर द विकेट, एसएस लाइव पर। इस बार ओवर पिच गेंद थी, हल्के हाथों से कटी और बहुत ही बढ़िया करण अंबाला की तरह गेंद को डिलीवर किया, बाहर की तरफ निकाला, टेप बॉल की तरह इस गेंद को घुमाने में कामयाबी विवेक की, क्योंकि 45 रन उनको बचाने हैं। एक एक रन आज सोने के भाव तोलेगी, 65,000 पार सोना हो चुका है। इस बार लगातार 2 डॉट बॉल और कमाल की ओवर, ये एक बॉल शेष है, लगातार 2 डॉट, 2 डबल, 1 वाइड और 1 विकेट मिलता हुआ विवेक को। रनों की संख्या अभी भी रुकी हुई 18। रेगिस्तान में पानी न होने की वजह से जिस तरह से इंसान बेचैनी महसूस करता है, वैसी ही बेचैनी यहाँ पर बल्लेबाज महसूस करते हुए, क्योंकि उनके रन अब नहीं आ रहे हैं। ओहो हो, एक तुम्हारी एक हमारी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी एक हमारी, अब मारी तो मारी। एक बढ़िया शॉट डीप मिड विकेट के ऊपर से, पक्का पक्का पक्का, ये लगा GPL, शानदार छक्का। दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर धावसंख्या उसळी घेतली, ती म्हणजे 24 या आकड्यावर। 45 धावांचं आव्हान असताना 24 धावा धावफलकावर लागल्यात आणि आता 12 चेंडू आणि 10.5च्या सरासरीने तुम्हाला 21 धावा जमवाव्या लागतील। 12 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान असेल निश्चय 11 PKR CKR पाटणसई या संघासमोर। एका बाजूला प्रल्हाद शेठ राणे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला स्वराज 11 वांगणी संघ शेखर शेठ ठाकूर यांचा संघ पाहतोय। याच दरम्यान अतिथी मंचावर आगमन होतंय हिराजी शेठ शिंदे साहेबांचं। मी विनंती करतो की आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे। गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट आतिश मात्र पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक, चेंडू कव्हर्स मधून डीप मध्ये जातोय आणि खराब फिल्डिंग। अरे बाप रे बाप, ज्यावेळी तुमच्याकडे पैसे कमी असतात त्यावेळी तुमचा खिस्सा जर फाटका असेल तर काय होईल, तुम्हाला गाडीतून उतरवलं जाईल आणि तोच झाला। एकच धाव होती, तिथे 3 धावा एक्स्ट्रा आली आणि चौकार तो नशिबाचा। धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 28 या आकड्यावर। गोलंदाजी करणारा आतिश नक्कीच नाखुश असेल, कारण पहिलाच बॉल होता आणि पहिल्या बॉलवर ज्यावेळी चौकार येतोय त्यावेळी नक्कीच दडपण असतं गोलंदाजांवर। इथे मात्र योगेश जांभेकर स्ट्रायकर एंडला, इथे मात्र चांगला कमबॅक करतोय तो म्हणजे आतिश आणि मात्र खराब फिल्डिंग। अरे बाप रे, कव्हरला कोणीच नाहीये। अशा वेळी या तुम्ही फुकटच्या धावा देता। डी मार्टला गेलो ना की आपल्याला कसे 2 साबणांवर 1 साबण फ्री असतो, त्या पद्धतीने या फ्रीच्या धावा दिल्या जात आहेत आणि टेन्शन असेल तेच स्वराज 11 वांगणी संघाला, कारण 4 धावा त्यांच्या एक्स्ट्राच्या रूपात आपण पाहतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 30 या आकड्यावर। एकच धाव होती तिथं 2 आल्या, जिथं सिंगल होती तिथं चौकार आला। आतिश स्ट्रायकरला योगेश, इथे मात्र चांगला फटका आहे, गॅप सिलेक्शन आणि 1 बाउन्स चेंडू सीमा पार आलाय, शिवरायांचा छावा आणि या 4 धावा डीजे। थँक्यू। अगदी ज्याच्या जीवनामध्ये राम नाही त्याचं काही काम नाही, अगदी राम मंदिराला साजेसं असं गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून। धावसंख्या उसळी घेते, 3 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात, 11 धावांची गरज असेल। चांगली बॉलिंग, तेवढी फिल्डिंगची साथ मिळत नाही आतिशला। असं म्हणतात ना की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आणि क्रिकेट ज्यावेळी तुम्ही मांडता त्यावेळी क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं खूप गरजेचं आहे, कारण जॉन्टी रोड्स 12 प्लेयर मध्ये आला होता आणि 4 झेल टिपल्यामुळे पहिल्याच सामन्यामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं। जो सामना तो खेळला नव्हता, 12 प्लेयर आला होता, असा एखादा चांगला क्षेत्ररक्षक स्वराज 11 वांगणी संघासाठी गरजेचा आहे।
इथे मात्र आउटसाइड डी ऑफ स्टंप खेचून चेंडू काढला आणि खरा फिल्डिंग. परत एकदा बराच वेळ डोक्यावरून बॉल, चेंडू बाउन्स झालाय आणि बॅक बाउन्स, आणखी एक चौकार. डीजे इथे मात्र परत एकदा वर्णा. आता स्वराज इथे मात्र टेन्शन मध्ये आलाय संघ स्वराज 11 वांगणी. 21 धावा हव्या होत्या, 17 धावा आल्यात आणि आता 6 बॉल, फक्त 3 धावांची गरज. बॉल द्या. पंकजजी यांच्या चेहऱ्यावर कोलगेट स्माइल आलेली आहे. अगदी आज ते मनसोक्त जेवलेत. मस्त पनीर मटरची भाजी आणि छान डाळ भात आणि लोणचं. कोण नाही कोणचा आणि भातावर घ्या लोणचं, अशी परिस्थिती काही संघाची कधी कधी होते. प्रीमियर लीग मध्ये खेळताना एखादा संघ बाउन्स बॅक करतो आणि एखादा चांगला संघ स्पर्धेच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो आणि त्यामुळे प्रीमियर लीगचं वलय. सन 2008 मध्ये पहिल्यांदा IPL आली आणि त्यानंतर IPL नंतर प्रत्येक गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रीमियर लीगची धुमसचक्री सुरू झाली आणि आपण 365 दिवस या नागोठणे विभागामध्ये वाट पाहत असतो याच स्पर्धेची, याच सन्मानाची, याच अभिमानाची. ती स्पर्धा म्हणजे GPL तुमच्या भेटीला येत आहे. थँक्यू. शेवटचं षटक, गोलंदाजी मार्कवर नाव. वाव नाव काय इथं, वाव कडक स्टँड अँड डिलिव्हर षटकार.